नमस्कार मित्रांनो, वरद ऑनलाईन गव्हर्नमेंट जॉब अपडेट्समध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, यापूर्वी देखील आपण जे व्हिडिओ पाहिले त्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय असली पाहिजे, शारीरिक पात्रता काय असली पाहिजे आणि पोलीस भरती संदर्भात आपल्या ज्या शंका आहेत त्याच्या प्रश्नांची उत्तरे मी दिली। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपल्याला डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागणार आहे। पोलीस भरतीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत की माझे सर्टिफिकेट आहे, हे माझ्याकडे नाही आहे, ते चालेल का नाही चालेल। तर या सगळ्या शंकांचं उत्तर आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल। तर चला चालूया आपल्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण इथे बघू शकता की जे जे डॉक्युमेंट्स आपल्याला आवश्यक आहे फॉर्म भरण्यासाठी त्याची एक लिस्ट बनवली गेलेली आहे। आपल्या कास्ट वाईज आपल्याला इथे लिस्ट बघायला मिळणार आहे। ठीक आहे, यामध्ये आपण जर ओपन कॅटेगरीतून असाल तर आपल्याला फॉर्म भरण्यासाठी 12वीचं सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी डोमिसाईलचं सर्टिफिकेट, आधार कार्ड आणि फोटो सही हे लागणार आहे। ठीक आहे, जर SC/ST कॅटेगरीतून असाल तर डॉक्युमेंट्स वरील सांगितल्याप्रमाणेच आहे, फक्त आपलं कास्ट सर्टिफिकेट देखील आपल्यासोबत असलं पाहिजे। जर आपण VJNT किंवा OBC कॅटेगरीतून असाल तर आपलं 12वीचं सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी डोमिसाईल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट आपल्याला नॉन क्रिमिनल आपल्याकडे असलं पाहिजे, जे चालू स्थितीमध्ये असलं पाहिजे, आणि आपलं आधार कार्ड फोटो सिग्नेचर आपल्याकडे असलं पाहिजे। जर आपण EWS सर्टिफिकेटमधून अप्लाय करत असाल तर आपलं 12वीचं सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, आपलं EWSचं चालू असलेलं कंडिशनमधलं सर्टिफिकेट आणि आपलं आधार कार्ड फोटो सही आपल्याकडे असलं पाहिजे। SCBC ही जी नवीन कास्ट निघालेली आहे त्याचं सर्टिफिकेट आपल्याला सेतूमधून मिळतं का आपण बघावं, आणि ते सर्टिफिकेट वापरून आपण त्याचा फायदा इथे मराठा आरक्षणामध्ये नवीन घेऊ शकता। हे झाले शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र। जर आपल्याला समांतर आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल तर आपल्याकडे भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, होमगार्ड, माजी सैनिक, पोलीस पाल्य, अंशकालीन, अनाथ, गृहरक्षक दल, NCC प्रमाणपत्र किंवा अन्य कुठले प्रमाणपत्र असेल तर आपण त्याचा फायदा या भरतीमध्ये घेऊ शकता। जर आपण चालक या पदासाठी जर अप्लाय करत असेल तर आपल्याकडे चालक पदाचं LMV कमीत कमी लायसन असणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, याप्रमाणे सर्व डॉक्युमेंट्स आहे। हे डॉक्युमेंट जर आपल्याकडे सध्याला असतील नसतील तर ते आपण काढून घ्यायचे, आपले अपडेटेड डॉक्युमेंट्स घेऊन नेट कॅफेवर जायचं आहे आणि आपला फॉर्म व्यवस्थित भरून घ्यायचा आहे। त्यामध्ये आपले डॉक्युमेंट्सचे सगळे नंबर आणि तारखा व्यवस्थित टाकल्याची खात्री केल्यानंतर आपल्याला प्रिव्ह्यू दिसणार आहे फॉर्म भरल्यावर। तो प्रिव्ह्यू नीट वाचल्यानंतरच आपलं पेमेंट करायचं आहे, कारण त्याच्यानंतर आपण बदली करू शकणार नाही। तर मित्रांनो, याच प्रकारच्या माहितीसाठी माझ्या चॅनल बरोबर बनवून राहा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्यापर्यंत योग्य आणि अचूक माहिती मिळत राहील। यानंतरच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न असे आहेत की माझं एका लॉग इनमधून समजा मी 3 फॉर्म भरू शकतो, पण मी त्याच्यापेक्षा जास्त फॉर्म भरू शकतो का नाही भरू शकतो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद।